तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा लाडका तुम्हीच आहे. तर बघा आज आजीचं 13 एवढी सारी गर्दी झाली. त्याशिवाय पोरे तिकडे जेवण चालू आहे. इथं महाराज तर आता पूजा बिजा होणार आहे. तुम्हाला पूजा बी दाखवतो. तर बघा तिथं आता एवढा मोठा मंडप टाकलेला आहे तिथं आम्ही जिथं आपण तिकडे होतो ना, आज सकाळीच टाकलाय. तर बघा इथं सगळं जेवण बनवणारे आलेले आहेत आचारी. तिथं एवढ्या खुर्च्या आहेत, तिकडं टेबल आहे, एवढे सगळे आणि त्या बघा इथं शंभू हे बाबा ते घरात बी खूप गर्दी आहे बायकांची. ते घरात नाही दाखवू शकत मी जरा, तुम्ही समजू शकता. तर बघा इकडं तर मित्रांनो विधीला सुरुवात झालेली आहे. का आम्ही बघितलं आताच आम्ही बघितलं उडी मारत ना थोडी. आता बघतोय आम्ही असं. आता बघू शकतो ना. तू पण बघू शकते ना. अंतात सगळ्यात पहिले मी बघितला. अंतात मी दाखवलंय. मला मोबाईल पाहिजे. खेळले माझ्याकडे अपांगपति वरुणाय नमः ऋतुकालोद्भवं पुष्पं समर्पयामि प्रसन्नशीतलपत्रं समर्पयामि ओम पुष्पः वरुणाय नमः कलशाय नमः उपशमनार्थं सर्वाङ्कुरां समर्पयामि अक्षतवाद्ये सर्वालङ्कारार्थे वस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि नमस्करोमि माझी जागा आहे. हॅलो ओम प्राणाय स्वापनाय स्वाहा स्वापनाय स्वाहा समनाय स्वाहा ब्रह्मणे नमः मध्य पाणीयं दगं समर्पयामि लेपनार्थे चन्दनं हरिद्रां कुङ्कुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि वरुणकलशाय नमः हरिद्रां कुङ्कुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्करोमि. कलशाला दोन्ही हाताने स्पर्श करा. कलशस्य मुखे विष्णुकंठ रुद्र समाश्रितः मुले ब्रह्मामध्ये सागरा सर्वे सप्तदिवा वसुंधरा. आता सगळे बाहेर आलेले. तर बघा बोला 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 तिकडे युट्यूब मध्ये नारळ बाबा नारळ काहीतरी आहे. तोंडातून काढ. करू तू तुमचा लाडका माझ्या जागा अरे बघ मी इथे अरे दोघांची त्यांना स्वयंपाकाला सुरुवात करा. पाया पडायचा
पुण्यातल्या सैन्याने परिवर्तन स्थानिक सैन्याने परिवर्तन या मातेला भाव सगळा जे वाटतो जास्त न लाभवता महिलांचे सौभाग्य होते दमयंतीबाई जगन्नाथ जगताप मूळ राहणाऱ्या लांकानेचे 15 जून 2026 रोजी अनंतात विलीन झाल्यात. जगताप परिवाराच्या मातोश्रींच्या मृत्यूमुळे जगन्नाथ कौतिक जगताप, पांडुरंग जगन्नाथ जगताप, सुनील जगन्नाथ जगताप, तुषार पांडुरंग जगताप, मयूर पांडुरंग जगताप, किरण ज्ञानेश्वर जगताप, सौरभ सुनील जगताप आणि जगताप परिवार यांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखात मी माझा चित्ते परिवार, श्री संत सेना महाराज नाभिक समाज चॅरिटेबल ट्रस्ट बारडोली आणि जमलेले सर्वच जण आपण यांच्या दुःखात सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती या परिवाराला मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना सर्वांच्या वतीने करतो आणि या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जन्मानंतर मृत्यू सत्य आहे आणि त्याच्यानंतर आता ही जी पिढी जात आहे ही अशी शेवटची पिढी आहे की एवढं वय यांनी घेतलं याच्यानंतरची पिढी कधीच एवढ्या वयापर्यंत जाणार नाही. आणि आपण असं म्हणतो आई वडिलांची सेवा, ही सेवा आपली ही दाखवण्याची नसून ही करण्याची असते आणि ही सेवा या परिवाराने केली, या पांडुरंगाने केली. या जगताप परिवाराच्या मातोश्रींच्या मृत्यूमुळे अजून एक परिवाराला खूप दुःख झालेलं आहे. कारण की दुःख हे कोणाला होत असतं, जो मृत्युमुखी पडतो आणि त्याची सेवा ज्यांनी केलेली असते त्या परिवाराला आणि त्या व्यक्तींना. तर या पुण्यामध्ये एक मोठं सामाजिक न्हावी समाजाचं आणि सर्वच ठिकाणी जे एक मोठं सामाजिक काम करतात असे आमचे साडूभाऊ पुंडलिक दादा सेंदाणे आणि आशाताई यांना देखील या मातोश्रींचं एक मोठं दुःख झालेलं आहे आणि यांना देखील हे दुःख सावरण्याची शक्ती मिळो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. आणि शेवटची पुनश्च एक वेळ या मातोश्रींच्या सर्वांच्या वतीने, माझ्या चित्ते परिवाराच्या वतीने आणि श्री संत सेना महाराज चॅरिटेबल ट्रस्ट बारडोलीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ज्यांना कोणाला बोलायचे श्रद्धांजली द्यायचे तर त्यांनी देऊ शकतो. कोण करताय तर मित्रांनो आता आम्ही गंध्याच्या ज्यूस शिव बी आहे, बब्या बी आहे. एकदम थंड आहे. तर मित्रांनो आता गंध्याचं ज्यूस पिऊन झालेलं आहे. तर मित्रांनो आता चाललेलो आहे मी आणि शिव घरी, कारण की मंदिरातलं काम झालं. काय काम होतं काय माहिती नाही. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर बघा सगळेच्या सगळे गेलेले. आता तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटतो, म्हणजे घरी म्हणजे तर जाऊ द्या, सॉरी. ते बघा तिथं भरपूर लोक चाललेले. तर मित्रांनो आता जेवायला बसले. जेवण आलेलं नाही अजून, सगळे ताटावर बसलेले. आता तुम्हाला जेवण आल्यावर भेटतो. तर मित्रांनो आता आम्ही जेवतोय. आता जेवायला काय तुम्हाला आता सांगतो. तर मित्रांनो आता ताट बी लागलेले आहेत. जेवायला बसले आम्ही सगळे पोरं आहेत. या की पोरं
तर मित्रांनो आता जेवायला बसलो होतो. जेवण बिवण झालेले आहे. बाकीचे लोक आहेत ना जेवायला बसलेत आणि हे बाकीचे परत तिकडं सगळे जाऊन रिक्षा हलवत आहेत अख्खी. ते वरडतील रिक्षावाले बाजूला बा. सांगू का मग त्या लंगे मामांना सांगतोच. तर मित्रांनो हे काय ऐकत नाही ते नुसते रिक्षात हे बघा आता ओम तर मित्रांनो जे उरलेलं सुरलेलं जेवण राहिलं होतं ना ते आम्ही ना आता गरिबांना देतोय. तर बघा बाबा बी तुम्ही बी असंच दान करा. काय कपडी बे इसमें मटकी का भाजी डाल का असं बुडून घेऊ काय घे बुडू ले भाई अब तू दाल किसमें लेगा उसमें पूरी बांध ले चावल इसमें डाल बाबा वरण त्यांना ग्लास मध्ये जा ना. हा आहेत ना भरपूर ग्लास आहेत. गिलास मध्ये कसं काय घेऊन जाणार गळून गेले फुटून गेले तर काय म्हणतो पटापट आवरून घ्या फुल वातावरण झालेलं आहे. सब्जी झाली की दाल झाली त्याच्यात मी खात घेऊन तुम्हाला बटाट नको लो या बटाट लई जाते ना जरा नेमकं दोनच काढलंय. अरे वो वरण भात के ऊपर ले ले सुन का केला सब्जी ले ले नाही गेंदा दे बरोबर आती आपल्याला काही नाही लागणार ना. आपलं काय नाही लागत. उसमें चावल बांध लेके बोले उसमें दाल लेके जा सब्जी लेके जा. तर मित्रांनो बघा असली मोठी संध्याकाळ करतो हे गाई. तर मित्रांनो आता घरी जाऊन आलेलो आहे म्हणजे घरून आता आहे ना आळंदीला आलो. भरपूर जण आलेलो आहे आम्ही. तर आम्ही एवढे जण आता आळंदीला आलो. चल आम्ही आता पाण्यात आहे ना डुबकी मारणार. आम्ही सगळं मिळून आता पाण्यात डुबकी मारणार आहे. तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो डुबकी मारतानाच पॅक. तर मित्रांनो आता जेवण बिवण झालेले. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब. आता भेटू राईट पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.